शक्ती वंदन विधेयक जे लोकसभेमध्ये मांडण्यात आलं होतं आणि त्यावर जे विरोधकांनी तिथे जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या विरोधात आज मुंबई महानगरपालिकेमध्ये चर्चा घडून आणली। त्यावर माझं निवेदन झालं सभागृह नेता आणि त्या विषयावर जवळपास 51 नगरसेवकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यामध्ये बऱ्याच नगरसेवकांनी साधारणतः 32 नगरसेवकांनी माझ्या सूचनेच्या बाजूने आपली चर्चा केली की हे विधेयक पास होणं आवश्यक होतं आणि या विधेयकामुळे विशेषतः महिलांना विधिमंडळामध्ये विधानसभा आणि लोकसभेमध्ये 33% आरक्षण मिळालं असतं तर त्यांचा सहभाग वाढला असता व यापुढची जी वाटचाल आहे ही महिलांच्या उपस्थितीमध्ये झाली असती अशा पद्धतीने सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। लोकसभेमध्ये हे विधेयक मांडण्यात आलं आणि या विधेयकाला विरोधी पक्षांनी विरोध केला। याच्या निषेधार्थ आज मुंबई महानगरपालिकेत सभागृह नेता म्हणून मी निवेदन दिलं आणि या निवेदनावरती चर्चा होऊन 51 नगरसेवकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यापैकी 32 नगरसेवकांनी या निवेदनाच्या समर्थनार्थ या ठिकाणी आपली भावना व्यक्त केली। मी आज निवेदनामध्ये ज्यांनी या विधेयकाला विरोध केला या विरोधाला मी निषेध व्यक्त केला आणि हे विधेयक पास होण्याची आवश्यकता होती। विधिमंडळात विधानसभेत आणि लोकसभेत हे विधेयक पास झालं असतं तर महिला वर्गाला प्रतिनिधित्व मिळालं असतं, यापुढच्या कामकाजामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग झाला असता अशा पद्धतीची भावना आज आम्ही सभागृहात व्यक्त केली। निधी संदर्भात मुंबई अध्यक्ष अमित ठाकरे यांचं पत्र आलेलं आहे। निधी समसमान वाटप करावं असं ते पत्र असल्याचं सांगितलं जातं, काय त्याविषयी? बघा, मलाही हे पत्र त्यांनी पाठवलेलं आहे। मी आणि प्रभाकर शिंदेजी आम्ही बसणारे आहोत आणि या संदर्भातली अधिक माहिती घेतल्यानंतरच मी आपल्या समोर बोलेन। एक समाजवादी पक्षाचे नगरसेवक आहेत, त्यांनी नगरसेवकांचा जो निधी आहे, पगार आहे किंवा वेतन आहे ते 1 लाख रुपये करण्याची मागणी महापौरांकडे केलेली आहे, कसं बघताय आपल्याला? मी ही चर्चा पहिल्यांदाच ऐकतोय आणि यात नेमकं त्यांनी काय म्हटलेलं, 1 लाख रुपये पगार का करावा असं त्यांनी जे म्हटलंय मी याची माहिती घेऊन तुम्हाला सांगतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।